चोर न्यायाधीश झाला आणि चोराला सोडून दिलं। राष्ट्रवादी संदर्भात असाच निर्णय येणार होता। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जो चढलाय त्याला पाडणारच। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर अशा शब्दात टीका सुद्धा। चोरच न्यायाधीश झाला भास्कर होते बसत नाही करत यांना चॅनलवाल्यांना वगैरे मीडियाला हे असली माझ्या मनातली गोष्ट नाहीये की त्यांनी खोटी कागदपत्र तयार करून तो न्यायाधीश झाला। न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी अनेक चोरांना सोडून दिलं आणि नंतर सगळे कारण कोर्ट सुट्टीवरती होतं आणि या सुट्टी काळामध्ये जाहीर झाला आणि नंतर कळलं की अरे झालं कसं, मग त्याला बोलवलं। मग त्यांनी कबुली दिली की मी चोरांना सोडलं, ज्यांनी काय थातूमातून चोऱ्या केल्या सोडल्या, पण ज्यांनी बलात्कार दरोडे खून बिन केलं तर अशांना मी सोडलं नाही। निदान तेवढी तरी एक नैतिकता त्या चोरात होती। आता एवढी सुद्धा नैतिकता या भारतीय जनता पक्षात राहिलेली नाहीये की पडत्या काळामध्ये पण काळ पडता असतो तेव्हा भविष्यकाळ चढता असतो। म्हणजे पडलेला असतो, आपण तर पडलेलं नाहीच, आपल्यात गद्दारी केली गेलेली आहे। तो चढतो आणि जो चढलेला असतो तो पडत असतो। त्याच्यामुळे जो चढलाय तो पडणार आणि त्याला पाडणारच या निश्चयाने तुम्ही आलेला आहात। कालच राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निकाल दिला, तो तसा द्यायला पाहिजेच होता आणि तसा नसता दिला तर सुप्रीम कोर्टाने जो हातोडा आपल्या निकालाच्या वेळेला ते मारतील अशी मला खात्री आहे, तो आत्ताच त्यांनी मारला असता। एकदा चोराला म्हणजे चोरच न्यायाधीश झाला अशी एक मी कुठेतरी बातमी वाचली आहे। चोरच न्यायाधीश झाला आणि त्या चोरांनी त्या काळामध्ये अनेक चोरांना सोडून दिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।